कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका ना. काय गो? उमाताई, दादा कुठे आहेत? ते तर कधीच बाहेर गेले आहेत. काय गो, काय काम होतं का त्यांच्याकडे? म्हणजे गो माका सांग ना, मी सांगते त्यांना. काय करू? यांना सांगू का? नाहीतर या परत खोदून खोदून विचारत बसतील. मंजू, हा काय गो असं शांत शांत कशा? उमाताई, नेमकं काय झालं ते माहित नाही, पण चारूच्या अंगावर कसले तरी डाग उठलेत. दोन्ही हात भरलेत तिचे, अक्षरशः लाल भडक झाले. खूप त्रास होतोय तिला. ये बाय माझे दोन्ही हातावर चट्टे उठल्या आणि तू आता सांगतस अगो कशी आहे माझी पोर, बरी आहे ना? दादासाठी वाट बघून ना उशीर होणार. पोर तिकडे तळमत बसणार. मी ना श्रीनू बोलावते, थांबा. श्रीनू, अरे बाबा श्रीनू लवकर ये. श्रीनू खय असा श्रीनू, अरे खय गेला आई अगं हो हळू, मी इथेच बसलो होतो बाहेर अभ्यास करत. काय झालंय? काय झाला काय विचारतोस? त्या चारूच्या हातावर ना चट्टे इले होत. तू ना ते का डॉक्टर कडे घेऊन जा, जा लवकर जा. आई अगं पण माझा अभ्यास, परीक्षा जवळ आली ना आता. श्रीनू, अभ्यासाचं काय कारण देतोस? जीवापेक्षा महत्वाची आहे काय परीक्षा? हा आता कसं बोललं बरोबर. हा श्रीनू, निदान डॉक्टरांका तरी बोलू कोया. हे पण नाही आहेत घरात. हे असते तर गोष्ट वेगळी होती. कदाचित त्यांना तालुक्याच्या गावी जाऊक लागला तर अजून उशीर होईल. बरं ठीक आहे, मी तिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. हा नाही, एवढं काय झालेलं नाहीये. गो बाय, एकदा काय तर नक्की ठरव. एकदा सांगता त्रास होता, एकदा सांगता होत नाही. आम्ही काय समजायचं नक्की? नाही तसं नाही द्यायचे, म्हणजे तिला त्रास होतोय, पण डॉक्टरांकडे जाण्यात काय झालेलं नाहीये. घरच्या घरी औषध दिलं तरी चालेल तिला. होय मंजू, पण या दिवसात असं अंगावर काढणं ठीक नाही. मी जाऊन बघून येते त्या का. चल 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 श्रीनू, तू पण चल. हा हा तू पण चल. आई आता मी कशाला? उमाई येते ना. अभ्यास करून काय बोल ना, तू पहिला येणारच. हा त्या चारूच्या वयाचा तिकडे कोणीतरी वया ना. हा तू अभ्यास येऊन नंतर कर. हा तू चल चल ना. अरे चल बाबा, मी म्हणते ना, तू ये उमा, ये लवकर ये. काय झालं पोरी, का तरी बघू दे. हा काय गो बाय माझे, घे बघू दे. अगो बघू, थांबावं लागेल तर खाजू तरी द्या. बघू दे माका. काय झालं? घे बाय माझे. हा ना काहीतरी भलता झाला. हा? चारू, काय गो, खूपच त्रास होता काय? नाही एवढं होत नाहीये, ठीक आहे आता. उमाई अगं हे खाजकुजलीमुळे झालंय. चारू, तू रात्री कुठे गेली होतीस का? म्हणजे खाजकुजलीच्या झाडाजवळ वगैरे कुठे? नाही. काल रात्री मी तुझ्या ड्रेसचा माप घेतलंय, त्यानंतर तर तू काय बाहेर गेलंच नाहीस. श्रीनू, अरे या ना घरातच झालेला, बाहेर काय झालेलं नाही आहे या. हा 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 हो उमाताई, काय झालं, तुम्ही गेल्यावर ना मी हिला घेऊन माझं कपाट आवरत होते, तर ते जुने कपडे होते ना, मग तिथे कुठेतरी कपाटाला वाळवी लागली असेल आणि त्याने सुद्धा खाज येऊ शकते. मंजू मामी, अगं पण वाळवीने एवढी खाज? ऐका ना, आता मला काय झालं आणि कसं झालं यावर रिसर्च करणार आहात की मला औषध आणून देणार आहात? चारू, तू शांत हो बघू. मी ना तुका कोकमाचं सरबत करून देते, त्या पी आणि सोल अंगाक लाव, बरा वाटत तुका. नाहीतर उमाई, मी एक काम करतो, मी कोरफडीचा गर काढून आणतो. मी बऱ्याचदा दादा मामाला बघितलं लोकांना तेच औषध देताना, आणि लोकांना बरं सुद्धा वाटतं त्याने. होय खरा, अरे लक्षातच दिला नाही माझ्या. हा पण चांगला उपाय आहे. तू ना गर अंगाक चोळ, बरा वाटत तुका. जा 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 श्रीनू, जा लवकर घेऊन ये. हा चारू, पण तू नक्की खाजकुजलीच्या झाडाजवळ गेली नव्हतीस? श्रीनिवास, काय झालं? काही नाही ओवी, तू थांब, तू जरा काही बोल नको, थांब. अरे हे चारूचं सामान आहे, तू काय करतोयस? श्रीनिवास, तुला काही हवंय का? तू मला सांग ना. ओवी ओवी, तर थांब, मी थांब म्हटलं ना तुला. हे पण ह्याचं दुसऱ्याच्या सामानाला हात लावणं इज नॉट ओके. तू मला सांग ना, मी देते तुला शोधून. श्रीनिवास,
हे बघ, हे हवं होतं तुला. काय त्यात? ओवी, त्याला हात लावू नकोस. खाज कुजली आहे ती अंगाला लागली ना तर खाज येईल. म्हणजे म्हणजे हीच खाज कुजली चारूने तुझ्या कपड्यांमध्ये टाकण्यासाठी आणली होती आणि चुकून ती तिलाच लागली. ओवी, बरं झाला भेटलंस. अगं तुझ्या खोलीतून तुझा ड्रेस घेतलाय मी ना. असंच एक ड्रेस चारूसाठी शिवचा म्हणत होते. अगं तुझा ड्रेस ते एकाना घालून दाखवूक सांगते, म्हणजे मापाचा अंदाज येत. झालात काय तुका? अगं तिला चालणार असेल ना तर हा तो ड्रेस तिलाच दिलास तरी माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. हो नाही, तिच्यासाठी शिवते ना मी. एखाद्या नवीन कोऱ्या साडीचा शिवते एखादा ड्रेस. अगं काय उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी तर घरी यायचा ना, तेव्हा निशीसोबत त्याच्यासाठी सुद्धा 2-4 फ्रॉक शिवून व्हायचे. यावेळी एवढं हिला पण काही केलंच नाही गो त्याच्यासाठी. तुझा ड्रेस नेत आहे. हा, म्हणजे चारूनी ही खाज खुजली माझ्या ड्रेसमध्ये टाकली होती मला इचिंग व्हावी म्हणून. थँक गॉड तो ड्रेस मी घातला नाही. बट तिने का केलं असेल असं? मला कळतंय तिने हे सगळं का केलं असेल. श्रीनिवास प्लीज मला प्लीज एक प्रॉमिस कर. आता कसलं प्रॉमिस? प्लीज बरं ठीक आहे, बोल. ते आधी बंद कर. जा आता बाहेर टाकून दे. काय? श्रीनिवास हे बघ, यामुळे बाकी कोणालाही त्रास व्हायला नको. आणि चारूच्या सामानात हे सापडलंय, तू हे कोणालाच सांगणार नाहीस. उमा मावशीला सुद्धा नाही. ओवी अगं पण याने तुला त्रास झाला असता. पण नाही झाला ना. अगं पण का वाचवायचं आपण चारूला? श्रीनिवास प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर. श्रीनिवास प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर की हे सगळं तू कोणालाच सांगणार नाहीस. श्रीनिवास प्लीज प्लीज मला वचन दे की तू हे सगळं आपल्यातच ठेवशील. सगळेच मला कुठल्या ना कुठल्या वचनांमध्ये अडकवत असतात. होय, तू सुद्धा आता तेच केलंस. श्रीनिवास हे कर, श्रीनिवास करणार. श्रीनिवास ते कर, श्रीनिवास लगेच करणार. श्रीनिवास आता काळजी नाही घ्यायची. मग काय श्रीनिवास लगेच थांबणार? सगळ्यांच्या मनाचा विचार करायचा, पण मला काय वाटतं त्याचा विचार कोणच करत नाहीये ग. श्रीनिवास तुला माझी शपथ आहे, चारूबद्दल तू कोणालाच काहीच सांगणार नाहीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.